आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सांगोला तालुक्यातील राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाकडून सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आनंद माने यांचं नाव फिक्स झाले। मंडळी आनंद माने हे शहाजी बापू गटाकडून आपला उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करणार आहेत। पक्षाकडून बी फॉर्म घेण्यासाठी आनंद माने हे नीरा नरसिंहपूर इथं भरत शेठ गोगावले यांच्या भेटीसाठी निघाला असल्याचं वृत्त आहे। मंडळी सांगोला नगर परिषदेच्या राजकारणाचं वातावरण सध्या तापू लागले। येत्या 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळं येत्या 2-3 दिवसात नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फायनल करणं हे सर्व पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। अशातच आज शहाजी बापू गटाकडून आनंद माने यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचं समजते। मंडळी आनंद माने हे शहाजी बापू गटाचे कट्टर कार्यकर्ते समजले जातात। आनंद माने यांचा सांगोला शहरात आणि तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे। आनंद माने यांच्या पत्नी राणीताई माने या मागील 2016 ते 21 या कालावधीसाठी सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या। राणीताई माने यांच्या माध्यमातून आनंद माने यांनी सांगोला शहरात विविध प्रकारची विकास कामं केली आहेत। तर मंडळी सांगोला नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांची यादी मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती आणि या यादीमध्ये आनंद माने यांचं नाव 1 नंबरला होतं। मात्र पक्षाकडून याबाबतची अंतिम निश्चिती प्राप्त झाली नव्हती। आज घडलेल्या काही घडामोडीनंतर आनंद माने यांचं नाव सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी फिक्स करण्यात आल्याचं समजतंय आणि त्याच अनुषंगानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेला पक्षाचा अधिकृत फॉर्म प्राप्त करणं गरजेचं आहे आणि हा फॉर्म घेण्यासाठी आनंद माने हे शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या भेटीसाठी नीरा नरसिंहपूर येथे निघाल्याचं समजते। आनंद माने यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्ते सध्या नीरा नरसिंहपूरच्या दिशेने निघाल्याचं वृत्त आहे। मंडळी आम्ही शिवसेना पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्याकडून याबाबत अधिकृत माहिती घेतली। त्यांनीही आनंद माने यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी फायनल करण्यात आल्याचं सांगितले। त्यामुळे अखेर बापू गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फिक्स झाल्याचं दिसून येते। मंडळी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातील सर्वच नेते मंडळी, विविध पक्ष, गट, संघटना यांच्याकडून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। त्या अनुषंगानं बैठकांना वेग आला आहे। बापू गटाकडून याबाबतची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती। त्यामध्ये आनंद माने यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढं आलं होतं। मात्र आनंद माने हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या बाबत फारसे उत्सुक असल्याचं दिसत नव्हतं। मात्र बापूंच्या आग्रहाखातर आनंद माने यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय। त्यामुळे अखेर आज आनंद माने हे बापू गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील हे निश्चित झाले। मंडळी सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे ओबीसी सर्वसाधारण असं आरक्षित झाले। त्यामुळं या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष हे आपली उमेदवारी दाखल करू शकतात। आनंद माने हे धनगर समाजाचे कार्यकर्ते असल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आहे। त्यामुळे आनंद माने यांच्यासारख्या उमद्या आणि तरुण कार्यकर्त्यास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करून बापू गटानं
या निवडणुकीमध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय. मंडळी, आनंद माने यांनी मागील 10 वर्षाच्या काळात सांगोला शहर आणि तालुक्याच्या राजकारणात आपला जम बसवल्याचं दिसतंय. आनंद माने यांनी मागील वेळच्या नगर परिषद निवडणुकीत लक्षणीय अशी कामगिरी केली होती. मागील वेळेस जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यावायचा असल्यामुळं त्यावेळेस त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून आपल्या पत्नी राणीताई माने यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं होतं. राणीताई माने या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आनंद माने यांनी सांगोला शहरात विविध प्रभागात विकासाची असंख्य कामं केल्याचं दिसतंय आणि त्याच एकूण कामाची पोचपावती म्हणून बापू गटाकडून आनंद माने यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केलं असल्याचं दिसून येतंय. तर मंडळी, आनंद माने यांचं अखेर नगराध्यक्ष पदासाठी बापू गटाकडून नाव निश्चित झाले आणि आनंद माने हे आपला पक्षाचा अधिकृत फॉर्म घेण्यासाठी भरत शेठ गोगावले यांच्या भेटीसाठी निघाले आणि त्यांच्यासोबतच शहाजी बापू हे स्वतः आहेत. सोबतच शिवसेनेचे वरिष्ठ सर्व कार्यकर्ते नेते हे मीरा नरसिंहपूर इथं निघाल्याचं समजतं आहे. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.